नियमबाह्य पद्धतीने भागभांडवल गोळा केल्याप्रकरणी वादात अडकलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख आणखी एका विषयामुळे चर्चेत आलेले आहेत। सहकार मंत्र्यांवरती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सुडाच्या राजकारणाचा आरोप केलेला आहे। जाणीवपूर्वक बाजार समितीची निवडणूक लांबणीवर टाकल्याचाही देशमुखांवरती आरोप होतोय। हे प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। राजकीय देशापोटी हे महाराष्ट्राचे प्रधानमंत्री सहकार मंत्री त्यांच्याकडे ते पद आल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडा हस्तक्षेप होऊन मार्केट कमिटीचं इलेक्शन जास्तीत जास्त लांबवायचा हा त्यांचा हेतू आहे। खरं तर मतदान आणि त्यातून होणारी निवडणूक हा घटनेने दिलेला अधिकार आहे, पण कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख पुढे ढकलतायत असा आरोप होतोय। ऑक्टोबरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपते। नियमाप्रमाणे 6 महिने आधी निवडणूक प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे, मात्र अजूनही ही प्रक्रिया काही सुरू झालेली नाही। आमचं मत होतं की 5 कोटीच्या वरची ही बाजार समिती आहे, अ वर्गाची असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्ही भेटलो, खाली त्यांनी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ज्या प्रक्रिया सभागामध्ये भाग घ्यायला पाहिजे होते त्यांनी फार का गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया खूप लांबणीवर पडलेली आहे। हे महाराष्ट्राचे प्रधानमंत्री सहकार मंत्री त्यांच्याकडे ते पद आल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडा हस्तक्षेप होऊन मार्केट कमिटीचं इलेक्शन जास्तीत जास्त लांबवायचा हा त्यांचा हेतू आहे। ह्याच्यामध्ये राजकारण असल्यामुळं राजकारणाची निवडणुकीची प्रक्रिया अजून पण सुरुवात झालेली नाही, ती लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी आम्ही दाद मागितली। हायकोर्टामध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे। गेल्यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत सुभाष देशमुखांच्या गटाचा दारुण पराभव झाला, त्यामुळे यावेळी बाजार समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी देशमुखांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। मात्र निवडणूक प्रक्रिया लांबवल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावलाय। मी गेल्या वर्षी काय नसताना मी लढलोय, भाजपनं लढलोय, यावर्षी तर आता लढणारच की। बाजार समिती संदर्भात सुरू केली त्यांनी निवडणुकीची मागणी केली ना, आता आपण कुठे नाही म्हणले निवडणूक। प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतलाय, प्रशासक नियुक्तीचा नाही नाही असा निर्णय अजिबात कुठलाच घेतलेला नाही। काय तुम्ही फुटनपूर काहीतरी काढता बरखास्त संचालक मंडळ बरखास्तीची नोटीस तर दिली ना, त्यांना 45 खाली नोटीस दिल्या की जे काही ऑडिटरने दोष दाखवले त्यात त्यांचं म्हणणं मागितलं, बरखास्तीची नोटीस नाही ती। बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून सध्याचे सभापती दिलीप माने आणि सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे, पण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देशमुख हवा तसा कायदा वळवत असतील तर परिस्थिती चिंताजनक आहे। काँग्रेस राष्ट्रवादीनं आजपर्यंत ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून जे राजकारण केलं ते सर्वश्रुत आहे, पण पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणारा भाजपा नेत्यांनी सुद्धा आता तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे। एकूणच काय तर सत्तेवर आल्यानंतर सगळेच समान होतात आणि तत्वांना आपोआपच तिलांजली दिली जाते, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।